मग हे जेव्हा होतं, हिंदी विरुद्ध सुद्धा काही आमचा लढा नाहीये, पण आता भाजपा जे करतंय, देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, तोडा फोडा आणि राज्य करा, हे यांचं जे काही चाललंय, हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून भगवा घ्यायचंय. माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं, ते कुठे जीव माझा जळला नाही, कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. जेव्हा एखादा शिवसैनिक, मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या असतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये. पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का, तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय. इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी 2014ला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो. मग काय केलं होतं आपण असं पाप. एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा, म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का, कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला, काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला